तुम्ही एक नवीन क्रिएटर आहात आणि तुमचे सबस्क्रायबर 50, 100 किंवा 200च्या आसपास आहेत आणि तुम्हाला वाटतंय की यूट्यूबवर पैसे कमवण्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबरची गरज आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी माया आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की कमी सबस्क्रायबर असतानाही यूट्यूबवरून प्रभावीपणे कमाई कशी करायची. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. तुमच्याकडे फक्त 50, 100 किंवा 200 सबस्क्रायबर असले तरी तुम्ही कमाई सुरू करू शकता. तुम्हाला फक्त योग्य रणनीती माहीत असणे आवश्यक आहे. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच अवर्स पूर्ण झाल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. हे अर्धसत्य आहे. ॲडसेन्स कमाईसाठी ही अट आहे, पण इतर मार्गांनी तुम्ही आजपासूनच पैसे कमवू शकता. आता एक महत्त्वाची गोष्ट, ॲडसेन्स म्हणजे जाहिरात कमाई. सुरुवातीला तुम्हाला यावर जास्त लक्ष देण्याची गरज नाहीये, कारण भारतात ॲडसेन्सचा RPM म्हणजे प्रति 1000 दर्शकांवर मिळणारी कमाई खूप कमी आहे. अगदी मोठ्या चॅनलसाठी देखील ही कमाई कमी असते. त्यामुळे 50-200 सबस्क्रायबर असलेल्या छोट्या चॅनलसाठी ॲडसेन्सच्या कमाईवर अवलंबून राहणे हा वेळेचा अपव्यय आहे. मग कमाईचा सर्वात मोठा मार्ग कोणता? तो आहे अफिलिएट मार्केटिंग. हा कमी सबस्क्रायबर असलेल्या चॅनलसाठी गेम चेंजर आहे. तुम्ही Amazon, फ्लिपकार्ट, मिंत्रा, मिशो किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवरील प्रोडक्ट्स प्रमोट करू शकता. याचे पैसे तुम्हाला थेट कमिशनच्या स्वरूपात मिळतात. तुम्ही ज्या प्रॉडक्टबद्दल बोलत आहात त्याची अफिलिएट लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये द्या. तुमच्या लिंकवरून कोणी खरेदी केल्यास तुम्हाला कमिशन मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फक्त पैशासाठी नव्हे, तर तुमच्या प्रेक्षकांना खरोखर आवश्यक असलेल्या वस्तूंची प्रामाणिकपणे शिफारस करा. यामुळे तुमचा विश्वास वाढेल. दुसरा शक्तिशाली मार्ग म्हणजे तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा उत्पादन विक्री करणे. तुमच्याकडे 50 सब असले तरी 50 ग्राहक असू शकतात. तुम्ही ई-बुक्स, ऑनलाईन कोर्सेस किंवा हस्तकला यांसारखे तुमचे डिजिटल किंवा भौतिक उत्पादने विकू शकता, जे तुमच्या चॅनलच्या निशशी संबंधित आहेत. सुरुवातीला तुम्ही DM किंवा व्हॉट्सअपद्वारे थेट तुमच्या प्रेक्षकांशी संवाद साधून विक्री करू शकता. यामुळे व्यवहारात अधिक वैयक्तिक स्पर्श येतो. लक्षात ठेवा, कमी सबस्क्रायबर म्हणजे तुम्ही तुमच्या प्रत्येक प्रेक्षकासोबत अधिक वैयक्तिक आणि विश्वासार्ह संबंध निर्माण करू शकता. मोठ्या चॅनलमध्ये हे शक्य नसते. जेव्हा तुम्ही पार्शियल मॉनेटायझेशनची अट पूर्ण करता, म्हणजे 500 सबस्क्रायबर आणि 3000 वॉच अवर्स, तेव्हा तुम्ही यूट्यूबच्या काही खास फीचर्सचा वापर करू शकता. यूट्यूबचे शॉपिंग फीचर म्हणजे उत्पादन टॅगिंग. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये थेट प्रॉडक्ट टॅग करू शकता आणि विक्री करू शकता. तसेच चॅनल मेंबरशिप्स, सुपर चॅट आणि सुपर थँक्स यांसारखे फॅन फंडिंगचे पर्याय देखील उपलब्ध होतात, जे तुमचे उत्पन्न वाढवण्यास मदत करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या चॅनलचे ॲनालिटिक्स तपासा आणि कोणती रणनीती तुमच्यासाठी सर्वोत्तम काम करते ते ठरवा. तर मित्रांनो, निष्कर्ष काय आहे? फक्त ॲडसेन्सवर अवलंबून न राहता एफिलिएट मार्केटिंग आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या प्रेक्षकांना जास्त व्हॅल्यू द्या. चांगली व्हॅल्यू दिली तर कमाई आपोआप तुमच्याकडे येईल. तुम्ही तुमच्या पहिल्या सबस्क्रायबरसोबतच तुमच्या पहिल्या कमाईसाठी आजच सुरुवात करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.